बहुतेक लोक लसूण अद्रक पेस्ट बनवताना एक मोठी चूक करतात, त्यामुळे त्यांची लसूण अद्रक पेस्ट खराब होते। तर आज मी योग्य पद्धतीने तुम्हाला लसूण अद्रकची पेस्ट दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही याचा कलर पण मस्त बघू शकता, ते किती छान कलर आलेला आहे आणि तेल वगैरे पण बघू शकता आणि काचेच्या बरणीत भरले आहे, किती छान आहे। तर चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता। एक एक छोटी छोटी टिप मी सांगितलेली आहे की आपण ही फ्रीज मध्ये न ठेवता आपण वरतीच ठेवणार आहोत आणि 3 महिन्यासाठी ठेवणार आहोत। तर 3 महिने ही पेस्ट बिना फ्रीज मध्ये ठेवायची, बिना प्रिझर्वेटिव्ह टाकण्याची किंवा विनेगर वगैरे काही न टाकता आपण ही पेस्ट आपण 3 महिने काचेच्या बरणीत बाहेर ठेवणार आहात। त्यामुळे लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ पहा। मी एक एक छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या फॉलो करा। तुम्ही नक्की तसंच जर केलं तर तुमची 100% ही पेस्ट 3 महिने आरामशीर चालेल। फ्रीज मध्ये न ठेवता तुम्ही बाहेर 3 महिने वापरू शकता। ते मी किलोचं माप वगैरे पण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, ते वाचू शकता ते तिथे जाऊन। तर चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आता याची रेसिपी पाहून घेऊया। इथे मी लसूण धुवून आणि स्वच्छ पुसून घेतलेला आहे, यात थोडं पण पाणी नाही आणि अद्रकचे पण साल काढून असे बारीक तुकडे मी करून घेतलेले आहे। बघू शकता याच्यामध्ये थोडं पण मॉइश्चरायझर राहिलं पाहिजे नाही, पूर्ण कोरडं पाहिजे आणि सोलल्यानंतर हे अर्धा एक तास मोकळंच राहू द्यायचं आहे हवेशीर, म्हणजे यातलं पाणी वगैरे काय असेल मॉइश्चरायझर तर ते सुकलं जाईल। तर आता आपण याची पेस्ट करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण लसूण अद्रक टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व लसूण अद्रक टाकून घे। मोठा चमचा भरून मी सेंदवा नमक टाकत आहे, मीठ, रॉक सॉल्ट वगैरे म्हणू शकता त्याला, मीठ टाकून घेतलं आहे। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते। अगोदर चालू बंद करून मिक्सरमध्ये ते लसूण अद्रक आपण बारीक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आधी करून घ्यायचं, चमच्याने हलवून घ्यायचं आहे। पाण्याच्या यात आपण एक थेंब पण वापर करणार नाही। आता इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे, मोहरीच्या तेलातच पेस्ट करायची आहे। साधं दुसरं तेल पण तुम्ही टाकू शकता, ते पण आपल्याला टिकाऊ करायची, त्यामुळे आपण ही मोहरीच्या तेलातच करणार आहोत। इथे मी 1 चमचा मीठ आणि मोहरीचं तेल टाकून घेतलं आहे, सरसो ऑइल चांगलं कालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पेस्ट ही थोडी थोडीच करायला घ्यायची आहे, एकखटी करायचं नाही। आणि अशा पद्धतीने कालवायचं आहे। लक्षात ठेवा ओला चमचा घालायचा नाही आहे, कोरडा चमचा घ्यायचा आहे आणि यात मोहरीचंच तेल टाकायचं आहे, म्हणजे आपली पेस्ट 3 महिने खूप छान टिकते। बिगर फ्रीजची पण तुम्ही ही वरती पण भरून ठेवू शकता, ते ही 3 महिने अशीच राहणार। चमच्याने सारखं खालीवर करून आणि पेस्ट बनवत राहायची आहे। वाव, मस्त बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर पेस्ट झालेली आहे। कलर वगैरे बघू शकता, मार्केटला भेटते त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर झालेली आहे। कलर बघू शकता, असं वाटतंय बटर आहे। तर याच्या ही झाली आपली मैत्रिणींनो पेस्ट, बघू शकता खूपच सुंदर पेस्ट झालेली आहे। तर आता याला महत्त्वाची टीप, याच्यामध्ये जेव्हा काचेच्या बरणीतच भरायची आहे, काचेची बरणं स्वच्छ धुवून आणि उन्हात कडक वाळून घ्यायची आहे, त्यानंतरच ही पेस्ट भरायची आहे। दुसरी टीप, आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पण पेस्ट काढाल तर कोरडाच चमचा टाकायचा आहे, ओला किंवा भाजीचा वगैरे टाकायचा नाही आहे, म्हणजे त्याला बुरशी येणार नाही। आणि तिसरी महत्त्वाची टीप, याला तुम्ही थंड हवेच्या जागेतच ठेवा, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे आणि जिथे ऊन पडतं तिथे पण ठेवायचं नाही, व्यवस्थित स्वच्छ थंड जागेत ठेवा। ही पेस्ट ही आपल्या याच्यामध्ये
कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, त्यानंतर विनेगर वगैरे कुठलंही केमिकल आपण टाकलेलं नाही, टिकायला ही नॅचरल बनवलेली आहे. त्यामुळे ही सरसोच्या तेलामध्येच बनवायची आहे आणि ही 3 महिने ही पेस्ट याला बुरशी येत नाही, काहीच येत नाही. ही पूर्ण अशी ना अशी राहते. फक्त काचेच्या बरणीत महत्त्वाचं भरून ठेवा. प्लास्टिकच्या किंवा एअरटाईट डब्यात कुठल्याच भरायचं नाही, स्टीलच्या पण डब्यात भरायचं नाही. आपल्याला ही पेस्ट जसं आपण लोणचं भरतो काचेच्या बरणीत आणि ते वर्षभर टिकतं, तसं ही पेस्ट पण 3 महिने आरामशीर टिकते. तर ही काचेच्या बरणीतच भरायची आहे. आणि महत्त्वाचं, पेस्ट करताना पण आपले हात ओले पाहिजे नाही, मिक्सरचं भांडं पण ओलं पाहिजे नाही आणि आपण हा जो चमचा घेतला हा पण क्लीन असलेला पाहिजे, स्वच्छ घसलेला आणि कोरडा. इथे पाण्याचा एक थेंबसुद्धा वापर करायचा नाही आपल्याला. आपले हात पण स्वच्छ आणि कोरडे पाहिजे. तर ही पेस्ट ही आरामशीर 3 महिने जाते, काळी पडत नाही, काहीच नाही, याचा कलर पण बदलत नाही आणि ही काचेच्या बरणीत वरती अशी नाशीच 3 महिने आरामशीर टिकते. अशा पद्धतीने आता आपण ही सर्व काचेच्या बरणीत भरून घ्यायची आहे आणि याच्यावरती तेल टाकायचं आहे. तेल हे अर्धा इंच ते 1 इंच वरती येऊ द्यायचं आहे. जसं आपण लोणच्याला येऊ देतो त्या पद्धतीने वरती येऊ द्यायचं आहे. काचेच्या बरणीत भरल्यानंतर बोटाचं माप घ्यायचं आहे, अर्धा इंच किंवा एवढा 1 इंच. तर तेल वरती राहू द्यायचं आहे, म्हणजे ही फ्रीजमध्ये न ठेवता आपण बाहेर ठेवणार आहोत, मग ती 3 महिने टिकेल. ह्या महत्त्वाच्या खास टिपा लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे तुमची प्रत्येक गोष्ट बारीक बघून आणि तुम्ही त्यानुसार जर ही पेस्ट वापरली तर 100ने 1001% तुमची पेस्ट ही बिगर फ्रीजची पण वरती ठेवून 3 महिने आरामशीर जाणार. तेल याच्यामध्ये वरतून टाकायचं आहे. अर्धा ते 1 इंच तेल आपण इथे असं या पद्धतीने बघू शकता. दिसतंय का तुम्हाला? हां, हे पहा, इथे तेल असं वरती येऊ द्यायचं आहे, म्हणजे हे खूप दिवस टिकेल, 3 महिने, 3 ते 4 महिने पण जाऊ शकते. याचं प्रमाण वगैरे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. किती अर्धा किलोची 1 किलोची पेस्ट करायला किती लसूण, किती अद्रक घ्यायचं, तेल किती घ्यायचं, मीठ किती घ्यायचं, तर तुम्ही खाली वाचू शकता ते.